महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं धुष्मचक्री सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्सुकतेचा विषय चर्चा का करायला लावतोय तो विषय म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार। महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजेच बीजेपी, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्या दरम्यान मुख्यमंत्री पदावरून जो चांगलाच खल सुरू आहे, त्यातच शरद पवार यांचं एक सूचक विधान ऐकून राजकीय वर्तुळात गदारोळ उडालाय। महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी तटस्थतेचा जो खेळ चाललाय, त्यात शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे अजूनच अधिक चर्चेला वाव मिळालाय। आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री पदाच्या वादावर शरद पवार नेमकं काय म्हणालेत, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी होणाऱ्या संघर्षामध्ये कोणतं गुण आहे आणि यावेळी काही महिलाही मुख्यमंत्री होऊ शकतात का। महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापलंय। महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गटांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुंडली घालणारा एक मोठा वाद सुरू आहे। लोकांचं लक्ष या मुख्यमंत्री कोण होणार याच प्रश्नावर आहे। महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून एकदम खलबतं सुरू आहेत। महाविकास आघाडीतील नेते तर हेच म्हणतायत की मुख्यमंत्री पदावर निर्णय एकत्र बसून घेण्यात येईल, पण यावर कोणताही ठोस निर्णय न घेता आघाडीतील नेत्यांमध्ये थोडा गोंधळ झालेला दिसून येतोय। तर महायुतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, विशेषतः केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी एक सूचक इशारा दिलाय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात। यावर अजून काही हालचाल होतीच, पण त्यापूर्वीच महायुतीतला एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचं मुख्यमंत्री होण्यासाठी हक्काचं वादविवाद असलेलं सध्या तेवढं चांगलं चर्चेत आलं होतं। महाविकास आघाडीतील पक्षांनी, विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या चर्चांवर ठोस उत्तर दिलं नव्हतं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शरद पवार यांच्या नेतृत्वात हे सर्व प्रश्न एकत्र बसून सोडवायचे असं सूचित केलं होतं। मात्र हे जरी असलं तरी प्रत्येक पक्ष आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री बसावा यासाठी कसोशीने प्रयत्न करतात। आता मुख्यमंत्री पदावर होणाऱ्या वादावर एक महत्त्वपूर्ण ट्विस्ट आलाय। तो ट्विस्ट म्हणजे शरद पवार यांचं एक सूचक विधान। साताऱ्यात एका सभेत शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी एक भन्नाट वक्तव्य केलंय। महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी आणि त्यासाठी माझ्या मनात ती इच्छा आहे असं शरद पवारांनी बोलून दाखवलंय। हे विधान ऐकून सगळ्यांची तोंड उघडी पडली आहेत। शरद पवार यांचं हे विधान एकतर मावियासाठी सूचक मानलं जातंय किंवा काहींना ते रहस्यपूर्ण वाटतंय, कारण या विधानानंतर काही महत्त्वाची नावं राजकीय चर्चेत उचलली जात आहेत। म्हणजेच महाविकास आघाडीतील महिलांच्या नेतृत्वाकडे अनेकांचं लक्ष आता लागलंय। या चर्चांमध्ये सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावांचा देखील मोठ्या प्रमाणात उल्लेख होऊ लागलाय। महिलांचा मुख्यमंत्री होणं अगदी नवं आणि दिलासादायक असू शकतं, हे शरद पवार यांनी या वक्तव्यानंतर सूचित केलंय। राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू आहे की शरद पवार यांचं हे विधान खरंच महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांसाठी एक मोठा संकेत आहे का। दरम्यान अनेक महिला नेत्यांची ओळख निर्माण झाली आहे, त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांचं नाव आघाडीत आहे। जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हे नेतृत्वासाठी एक नवं वळण असू शकतं। कदाचित महिलांचा समावेश हा एक ऐतिहासिक निर्णय ठरू शकेल। महिलांना 30% आरक्षण दिल्यानंतर त्या आरक्षणाच्या यशस्वीततेमुळे शरद पवार यांच्या या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बदल आणण्याची इच्छा प्रकट केली जाते। या संदर्भात शरद पवार यांचे विधान पहिली महिला मुख्यमंत्री मिळवावी हे किती महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये एक महिला मुख्यमंत्र्याचा येणारा सन्मान हे केवळ महिलांसाठीच नाही तर राज्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा असू शकतो। मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या या खलबतीत शरद पवार यांचं हे वक्तव्य एक मोठं सूचक वळण ठरू शकतं। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून नवा वाद उडालाय, पण पवारांच्या या विधानानंतर एक नवा आयाम आलेला दिसून येतोय। महिलांचा समावेश आणि त्यांना मिळालेल्या संधीवरचं हे कदाचित राजकारणातील नवं पर्व असू शकेल। आता राज्यात होणाऱ्या या चर्चेवर तुमचं काय मत आहे? तुमच्या दृष्टीने महिलांना मुख्यमंत्री पदावर बसवणं हे योग्य आहे का? हे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक मोठं पाऊल ठरू शकतं। तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चर्चेत सहभागी व्हा आणि सिविक मिररच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका।